काय झालं? ते आपल्या शाळेत मजुरांची पोरं नाहीत काय, त्यांच्या पोरांना त्यांचे पालक घेऊन गेले. भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ. उन्हाळा आला ना की 2-3 मुलांचे पालक त्यांना घेऊनच जातात बघा कामासाठी. अबे प्रश्न फक्त 2-3 पोरांचा नाही, निम्म्यापेक्षा जास्त पालक त्यांच्या पोरांना घेऊन गेले. आता नेमकं उद्या इन्स्पेक्शन आहे, ते लोक तपासायला येतील. तर आपण पटसंख्या दाखवली तेवढे नाही सापडले तर ते म्हणतील भाऊ खोटं बोलतात, अनुदान बंद होईल आपल्या शाळेचं. त्यासाठी पुन्हा त्या सरकारी ऑफिसच्या चक्रा मारा, खालीवर करा, सगळं करता येईल हो, पण ते त्याचं पोरांचं नुकसान होईल. त्याचं काय भाऊ हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, उगाच तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. एक काम करते, मी वस्तीत जाऊन एकदा बघते काय विषय येतो. हा नाही, आता एवढं रात्री तू कशाला जाणार? मी बघतो काय करायचं, मीच जाऊन येतो. भाऊ हो ऐका माझं, मी एकटी नाही जात, परागला घेऊन जाते सोबत. हा तुम्ही थांबायचं, मी जाऊन येते पटकन, आलेच. आणि तुम्ही औषध घ्या आणि आराम करा, मी लगेच जाऊन येते. हॅलो, हा पराग. धैर्य आलास तू लग्नाला होकार दिलास, मला खूप आनंद झाला. आता कसं सगळी चिंताच मिटली माझी. आई, लग्नाला होकार दिलाय म्हणल्यावर लगेच उद्याच बोल्यावर चढवू नका मला. लग्नाचा मुहूर्त मी स्वतः माझ्या मर्जीने ठरवणार. चालेल ना, काहीच हरकत नाही. तू म्हणशील तसं. हॅलो, ते बोल ना, ते बोलायचं राहून गेले तुझं. बघ कार्यक्रम झाला पाहिजे, नाहीतर. थांबशील का जर? आता तयार झालाय ना तो. अरे कुठे कधी कसं सगळं होईल, शांत बस जरा. आई मी जरा कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन येतो. अरे पण आता, अरे ऐकून तर घे, काय हा पोरगा खरंच. अगं तायडे, गेला तो. तुझ्या सांगण्यावरून थांबायचं वय गेलं त्याचं. म्हणून म्हणतो, त्याला थांबवायचं असेल तर त्याची बायकोच त्याला घरी थांबवू शकते.